हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरण मसाल्याची रेसिपी. तर खायला अतिशय पौष्टिक असं सुरणची भाजी आज आपण बनवणार आहोत. त्यासाठी बघा मी इथं अर्धा किलो सुरण घेतलेलं आहे. हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता. आणि आता मी त्याच्या साईडला जी साल आहे ना ती काढणार आहे. ती आपण यूज करायची नाहीये, तर मी ती काढून टाकते सगळी. हे बघा अशी मी सगळी काढलेली आहे साल त्याची. नाहीतर ती खरखर अशी लागते भाजीत. आणि आता मी याचे आहे ना आपण पनीरचे जसे काप करतो ना चौकोनी चौकोनी, तसे याचे मी काप करून घेणार आहे. खूप छोटे पण नाही करायचेत आणि खूपही मोठे ठेवायचे नाहीयेत. हे बघा मी सगळे काप करून घेतलेले आहेत. आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि याला स्वच्छ असं घासून असं धुवून घेते, कारण त्याच्यावर आहे ना खर असते आणि थोडीशी चिकनाई सुद्धा असते. त्यामुळे त्याला आहे ना असं एकदम घासून घासून असं धुवून घ्यावं लागतं. हे बघा स्वच्छ असे धुवून झालेले आहेत माझे सुरणचे तुकडे. तर चला आता आपण मसाल्याची तयारी करूया. मी इथे एक कांदा घेतलेला आहे आणि तो एकदम लहान लहान साईज मध्ये सगळा चिरून घेते मी. त्यानंतर बघा एक टोमॅटो सुद्धा घेतलेलं आहे आणि ते सुद्धा लहान लहान साईज मध्ये मी चिरून घेणार आहे. टोमॅटो आणि कांदा बघा हे चिरून झालेलं आहे. खूप जास्त काही मसाला टाकणार नाहीये मी. कमी मसाल्यामध्येच त्याला खूप टेस्ट येते. तर मी मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये भरपूर असे लसूण टाकलेले आहे. थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि 6 ते 7 मिरच्या टाकलेल्या आहेत. आणि थोडंसं पाणी टाकून मी याला मिक्सरला फिरवून घेणार आहे. मी मिक्सरला फिरवून घेतलंय आणि अशी पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर हे खडे मसाले घेतलेत बघा मी. मसाल्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, मोठी इलायची, चक्रीफूल, तेजपत्ता, त्यानंतर दगडफूल आणि जायपत्री असे हे मसाले घेतलेले आहेत. चला मी आता गॅस पेटवते आणि त्याच्यावर एक कढई ठेवून देते. कढई तापलेली आहे. आता मी याच्यामध्ये तेल ओतलंय भरपूर आणि जे आपण सुरणाचे तुकडे करून ठेवलेले ना, तर ते आता मी याच्यामध्ये फ्राय करणार आहे. भरपूर वेळ असा लागतो याला फ्राय करण्यासाठी आणि मोठ्याच गॅसवर करायचं आहे. गॅस लहान नाही करायचा आहे. आणि पनीर जसं आपण फ्राय करतो ना, तसंच याला फ्राय करायचंय. फक्त पनीर हे लवकर फ्राय होऊन जातं. याला थोडासा वेळ लागतो. त्याच्यावर जी ब्राउन कलरची लेयर चढायला आहे ना, वेळ लागतो. आता मी त्याच तेलामध्ये इथं आपले खडे मसाले टाकलेले आहेत. त्यानंतर कांदा चिरलेला टाकलेला आहे आणि आता मी त्याला तेलामध्ये मिक्स करून घेते. त्यानंतर चिरलेलं टोमॅटो टाकलेलं आहे. हे सुद्धा मी मिक्स करून घेते. आता वाटलेला जो मसाला होता ना आपला, तो मी सगळा याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तो सुद्धा वाफवून घेते. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलंय. थोडीशी हळद टाकलेली आहे आणि ती सुद्धा तेलात मिक्स करून घेतली आहे. थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर जिरे पावडर टाकलेली आहे आणि धने पावडर टाकलेली आहे. आता हा मसाला थोडासा खाली करपायला लागलेला, तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता मी याला 2-2 मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे. म्हणजे आपला जो मसाला आहे ना, तो छान असा मऊ पडेल. हे बघा असं 2-2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून त्याला शिजवून घेणार आहे व्यवस्थित असं. आणि आता हा मसाला आपला व्यवस्थित असा शिजलेला आहे बघा. आता मी याच्यामध्ये सुरणाचे तुकडे टाकते आणि ते सुद्धा या मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेते. बघा. आता मी याच्यामध्ये आपल्याला लागल तेवढं पाणी ओतणार आहे आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून घेते. आता या भाजीवर आहे ना झाकण ठेवून मी 5 मिनिटासाठी असं शिजू देणार आहे. त्यानंतर मी बघणार आहे आणि पुन्हा 5 मिनिटासाठी शिजू देणार आहे. आता मी याच्यावर चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. पुन्हा मी झाकण ठेवते आणि 5 ते 7 मिनिटासाठी पुन्हा याला शिजू देते. तर ही बघा आपली भाजी तयार झालेली आहे. तर अशी ही सुरण मसाल्याची रेसिपी खूप छान झालेली. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. चवीला खूप चविष्ट लागते आणि खायला सुद्धा खूप पौष्टिक असते ही. तर अशी ही सुरणाची भाजी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.